This story will be available to you in 7 different languages. The link is in the description. नमस्कार. आज मी तुमच्या समोर ध्रुव ताराची कथा सादर करत आहे, जी एका अटूट संकल्पाची गोष्ट आहे. ही कथा आपल्याला विष्णू भागवत पुराणातून मिळते. भक्ती आणि दृढ इच्छा शक्तीने काय साध्य केले जाऊ शकते हे ती शिकवते. आपली कहाणी एका भव्य राजवाड्यात सुरू होते, जिथे राजा उत्तानपाद त्यांची दुसरी पत्नी सुरुची आणि मुलगा उत्तम यांच्यासोबत बसले आहेत. तेव्हाच 5 वर्षांचा छोटा राजकुमार ध्रुव तिथे येतो. त्याला वडिलांच्या मांडीवर प्रेमाने बसायचे असते. पण सावत्र आई सुरुची अहंकारात भरलेली आहे. ती ध्रुवाला जोराने फटकारते आणि मांडीवरून दूर जाण्याचा आदेश देते. सुरुचीचा अपमान खूप खोल आहे. ती टोमणा मारते की तू पुढच्या जन्मीच तिथे बसू शकतो. ध्रुवाचा चेहरा गडद दुःखाने भरतो. अपमानित झालेला ध्रुव रडत रडत आपली आई सुनीतीकडे जातो, जिथे त्याला शांत मार्गदर्शन मिळते आणि येथूनच त्याच्या महान प्रवासाची सुरुवात होते. ध्रुव रडत रडत आपली आई सुनीतीकडे येतो. तो विचारतो, आई, माझे स्थान काय आहे? मी कधीही वडिलांच्या मांडीवर बसू शकत नाही का? सुनीती शांत आहे. ती मुलाला समजवते की हे सांसारिक राजसिंहासन आणि वडिलांची मांडी तात्पुरती आहे. हे विसरून जा. सर्वात उच्च स्थान मिळवायचे असेल तर तुला केवळ भगवान विष्णूंच्या शरणी जावे लागेल. तेच तुला खरी स्थिरता देऊ शकतात. ध्रुव धीर करून राजाच्या मांडीवर चढतो. सुरुची क्रोधाने उभी आहे. तिचा हात लगेच ध्रुवला थांबवतो. सुरुचीचा तीक्ष्ण संवाद, या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. हे स्थान केवळ माझ्या पुत्र उत्तमाचे आहे. सुरुचीचा सर्वात मोठा टोमणा, जर तुला येथे बसायचे असेल तर जा. पुढच्या जन्मी तपस्या करून माझ्या गर्भातून जन्म घे. ध्रुवचे डोळे अश्रूंनी भरतात. त्याचा निरागस चेहरा खोल दुःख आणि वेदनेने आक्रसतो. ध्रुव अपमानित होऊन राजवाड्यातील फरशीवरून वेगाने धावतो. त्याच्या डोळ्यात आता क्रोधासोबतच एक नवीन निर्धारही आहे. ध्रुव उत्साहाने वडिलांकडे जातो. तो राजाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करतो. त्याचा चेहरा आशेने भरलेला आहे. सुरुची अचानक ध्रुवला थांबवते. तिचा आवाज कठोर आहे. राजा उत्तानपाद शांत बसलेले आहेत, हस्तक्षेप करत नाहीत. दृश्य 8. सुरुचीचा तीव्र संवाद, तू या राजसिंहासनाच्या मांडीवर बसू शकत नाहीस. हे स्थान फक्त उत्तमासाठी आहे. ध्रुव गोंधळलेला आहे. तो रडायला लागत नाही, पण त्याच्या डोळ्यात प्रश्न आहे. तो आपल्या वडिलांकडे पाहतो. राजा उत्तानपाद डोळे खाली करतात. ते सुरुचीच्या अहंकारापुढे गप्प आहेत. आपल्या पत्नीला थांबत नाहीत. सुरुची टोमणा मारते, जा, तू माझ्या कुशीतून जन्माला आला नाहीस. तुझा कोणताही अधिकार नाही. सुरुचीचा अहंकार शिगेला पोचला. जर तुला राजाची मांडी हवी असेल तर पुढच्या जन्मात तपस्या करून माझ्या गर्भातून जन्म घे. ध्रुवाचे डोळे अश्रूंनी भरतात. त्याचा निरागस चेहरा अपमानाच्या वेदनेने कोसळतो. ध्रुव वेगाने जवळजवळ अडखळत सभाकक्षातून बाहेर धावतो. त्याच्या लहान पावलांचा आवाज होतो. ध्रुव आपली आई सुनीतीच्या साध्या कक्षात पोहोचतो. ती जमिनीवर बसलेली असते, शांत आणि नम्र. ध्रुव रडत आईच्या मांडीवर डोके ठेवतो. तो हुंदके देतो आणि अपमानाची संपूर्ण घटना सांगतो. सुनीती आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते. तिच्या डोळ्यातही दुःख आहे, पण तिच्या चेहऱ्यावर शांत स्वीकृती आहे. ध्रुवाचा प्रश्न, आई, माझे स्थान काय आहे? सुरुचीच्या टोमण्यापेक्षा मोठे असे कोणतेही स्थान नाही का? मुला, हे राजसिंहासन आणि सांसारिक वस्तू क्षणभंगूर आहेत. सर्वात उच्च स्थान तर केवळ भगवान विष्णूंच्या चरणांत आहे. तेच तुला खरी स्थिरता देऊ शकतात. ध्रुव रडणे थांबवतो. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नाहीत, तर एका अटूट संकल्पाची चमक आहे. ध्रुव दृढतेने म्हणतो, तर मी सर्वात उच्च स्थान मिळवीन, असे स्थान जे सुरुची कधीही हिरावून घेऊ शकणार नाही. सुनीती आपल्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेते. तिला समजते की तिचा मुलगा आता एका महान प्रवासावर निघणार आहे. ध्रुव आपली सामान्य मुलाची वेशभूषा बदलतो आणि राजवाड्याचा त्याग करून दृढ पावलांनी बाहेर पडतो. ध्रुव राजवाड्याच्या मुख्य दारातून बाहेर पडतो. शहराची गडबड मागे सोडून तो सरळ जंगलाकडे पाहतो. लहान बालक ध्रुव एकटाच खडबडीत रस्त्यावर चालत आहे. तो मागे वळून पाहत नाही. जंगल सुरू होते. ध्रुवला भीती वाटत नाही.
त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अपमानाची आठवण आणि ध्येयाची भावना आहे. दुरून देवर्षी नारद मुनी येताना दिसतात. ते एका झाडाखाली आपल्या वीणेवर ध्यानमग्न आहेत. नारद मुनींची नजर ध्रुववर पडते. एवढ्या लहान मुलाला एकट्या जंगलात पाहून ते थक्क होतात. नारद मुनी ध्रुव समोर येतात आणि प्रेमाने त्याला थांबवतात. तू कोण आहेस बाळा? या भयानक जंगलात काय करत आहेस? ध्रुव न घाबरता दृढतेने म्हणतो की तो सर्वात उच्च स्थान प्राप्त करण्यासाठी तपस्या करायला आला आहे. नारद मुनी ध्रुवांची कथा ऐकतात. ते त्या मुलाच्या अढळ संकल्पाने आणि त्याच्या साधेपणाने प्रभावित होतात. मुनी समजावतात की तपस्येचा मार्ग किती कठीण आहे. ते त्याला पुन्हा राजवाड्यात परत जाण्याचा सल्ला देतात. ध्रुव मान हलवतो आणि म्हणतो की तो परत जाणार नाही. त्याला तेच स्थान हवे आहे जे अमर आहे. नारद मुनी ध्रुवाच्या दृढ निश्चयाला ओळखतात. ते आता त्याला थांबवण्याऐवजी मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतात. नारद मुनी ध्रुवाला यमुनेच्या काठावरील शांत मधुवनाकडे जाण्याचा निर्देश देतात. नारद मुनी ध्रुवाच्या कानात महान मंत्राचा उच्चार करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव मंत्र लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याची पुनरावृत्ती करतो. त्याच्या चेहऱ्यावर आता विश्वास आणि भक्तीचा भाव आहे. नारद मुनी हसतात आणि ध्रुव त्यांना नमस्कार करून नवीन उत्साहाने मधुवनाकडे आपला प्रवास चालू ठेवतो. ध्रुव मधुवनाच्या शांत आणि पवित्र भूमीत प्रवेश करतो. तो चोहोबाजूला पाहतो आणि तपस्येसाठी एक योग्य शिला निवडतो. तो शिलेवर बसतो. डोळे मिटून छोटा बालक ध्यानात लीन होतो. त्याच्या मुखातून हळू मंत्रोच्चार सुरू होतो. पहिले काही आठवडे ध्रुव केवळ जंगलातील फळे आणि बेरी खातो. त्याचे शरीर बालसुलभ आहे, पण मन दृढ आहे. वेळ जातो. ध्रुवाचे शरीर अचल होते. त्याच्या आजूबाजूला पाने आणि धूळ जमा होऊ लागते. तपस्येची तीव्रता वाढते. ध्रुव अन्न त्याग करतो. आता तो केवळ यमुनेचे पाणी पिऊन जिवंत आहे. हरिण आणि वाघ यांसारखे जंगली प्राणी त्याच्या जवळ येतात. ते त्या बालकाला शांतपणे पाहून दूर जातात. त्याला त्रास देत नाहीत. कठोर तपस्येचा पुढील टप्पा ध्रुव पाणीही सोडून देतो. तो केवळ ब्रह्मांडीय वायूवर अवलंबून आहे. ध्रुवचे श्वास अत्यंत मंद होतात. त्याची चेतना केवळ मंत्र आणि भगवान विष्णूच्या ध्यानावर केंद्रित आहे. तपस्येच्या अग्नीमुळे वातावरण गरम होऊ लागते. मधुवनातील झाडांची पाने वाऱ्याशिवायही थरथरत आहेत. ध्रुवच्या बसण्याच्या जागेभोवतीची माती सुकते आणि तिला तडे पडू लागतात. पृथ्वी प्रतिक्रिया देत आहे. स्वर्ग देवता घाबरलेले दिसतात. त्यांना ही ऊर्जा कुठून येत आहे हे समजत नाहीये. देवराज इंद्र आणि इतर देवता सभेत चिंता व्यक्त करतात. ते त्या बालकाच्या शक्ती आणि संकल्पाला पाहून भयभीत झाले आहेत. देवता ध्रुवाचे तप भंग करण्याचा निर्णय घेतात. ते भ्रम आणि अप्सरांना जंगलात पाठवतात. सुंदर अप्सरा ध्रुवाभोवती नृत्य करतात. भयानक आवाज आणि भीतीदायक दृश्य निर्माण होतात. ध्रुव अविचलित आहे. त्याचे डोळे बंद आहेत. कोणतीही माया त्याच्या ध्यानाला भंग करू शकत नाही. तीव्र तपस्येमुळे तिन्ही लोक पृथ्वी, पाताळ, स्वर्ग अस्थिर होतात. सर्वत्र अस्वस्थता आणि उष्णता वाढते. भगवान विष्णू वैकुंठात आपल्या शेषशायीवरून उठतात. ते ध्रुवाच्या असाधारण भक्तीला ओळखून हसतात. विष्णू लगेच आपल्या वाहन गरुडावर स्वार होतात. ते पृथ्वीकडे प्रस्थान करतात, कारण बालकाचा संकल्प पूर्ण झाला आहे. तपस्येच्या जागी अचानक एक तेजस्वी दिव्य प्रकाश पसरतो. तो इतका भव्य आहे की जंगलातील अंधार पळून जातो. भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात भव्य आभूषणांसह ध्रुवासमोर प्रकट होतात. ध्रुवाचे डोळे हळुवारपणे उघडतात. आपल्या समोर देवाचे भव्य दर्शन पाहून तो पूर्णपणे थक्क होतो. ध्रुवाने आपल्या कल्पनेत देवाला पाहिले होते, परंतु हे वास्तविक रूप त्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक सुंदर आणि अद्भुत आहे. ध्रुव भावुक होतो. त्याच्या तपस्येचे फळ समोर आहे. तो आपले अश्रू थांबवू शकत नाही. ध्रुव त्वरित उठून देवाच्या चरणांवर झुकतो.
तो शब्दांविना केवळ भक्तीने त्यांना प्रणाम करतो. भगवान विष्णू आपल्या शंखातून एक मधुर ध्वनी उत्पन्न करतात जो ध्रुवाच्या मनाला शांत आणि स्पष्ट करतो. भगवान विष्णू हसतात. त्यांचा चेहरा प्रेम आणि करुणेने भरलेला आहे. ते ध्रुवाशी संवाद साधायला सुरुवात करतात. भगवान ध्रुवाला विचारतात, मी तुझ्या अटूट भक्तीने प्रसन्न आहे. माग बालका, तुला काय वरदान हवे आहे? ध्रुवाला आठवते की तो वडिलांच्या मांडीवर सर्वात उच्च स्थान मिळवण्यासाठी आला होता, पण आता त्याची इच्छा बदलली आहे. ध्रुव म्हणतो, प्रभू, मी तुम्हाला प्राप्त केले आहे. आता मला सांसारिक वस्तू नको आहेत. मला फक्त तुमची सेवा हवी आहे. भगवान ध्रुवाच्या पवित्र इच्छेने आणखीनच प्रसन्न होतात. ते बालकाच्या कपाळाला स्पर्श करतात. भगवान वरदान देतात, ध्रुवा, तुला असे स्थान मिळेल जे सर्वात उंच आणि अटल असेल. तू ध्रुव तारा बनशील. तू कायम स्थिरतेचे प्रतीक राहशील आणि मार्गदर्शक म्हणून ओळखला जाशील. ध्रुव कृतज्ञतेने भगवंताकडे पाहतो. भगवान विष्णूचा दिव्य प्रकाश हळूहळू कमी होतो आणि ते अदृश्य होतात. ध्रुवाचा संकल्प पूर्ण झाला. भगवान विष्णू अदृश्य झाल्यानंतर ध्रुव तिथे शांत बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आता अपमान किंवा दुःख नाही, तर गहन शांती आणि समाधान आहे. ध्रुवाला माहीत आहे की त्याने जगातील सर्वात उच्च स्थान प्राप्त केले आहे. त्याचे बालपणीचे ध्येय आता अमरत्वात बदलले आहे. तो जंगलातून परत राजवाड्याकडे निघतो. त्याची यात्रा पूर्ण झाली आहे आणि तो विजेता म्हणून परत येत आहे. राजा उत्तानपाद आणि माता सुनीती राजवाड्यात चिंतेत बसले आहेत. त्यांना ध्रुवच्या सुरक्षितेची चिंता आहे. अचानक ध्रुव राजवाड्यात प्रवेश करतो. तो पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. राजा उत्तानपाद धावत जाऊन ध्रुवाला मिठी मारतात. त्यांना आपल्या पुत्राच्या तपस्येच्या शक्तीची जाणीव होते. सुरुचीही तिथे उभी आहे. ती ध्रुवाचे तेज पाहून लज्जित आणि स्तब्ध होते. तिचा अहंकार मोडतो. ध्रुव क्षमा आणि प्रेमाच्या भावाने आपल्या सावत्र आईकडे पाहतो. सुडाची भावना पूर्णपणे नाहीशी झाली आहे. राजा ध्रुवाला सिंहासन सोपू इच्छितात, पण ध्रुव ही सांसारिक शक्ती स्वीकारत नाही. उपसंहार सुरू. ध्रुव शेवटी आपली माता सुनीती आणि पित्याला समाधान देतो आणि दिव्य लोकाकडे प्रस्थान करतो. ध्रुव आकाशात एका तेजस्वी ताऱ्याच्या रूपात स्थिर होतो. तो ध्रुव तारा आहे. आम्ही यावर जोर देतो. ही कथा एका 5 वर्षांच्या मुलाच्या अटूट संकल्पाला दर्शवते. संदेश: त्याची शक्ती त्याच्या वयात नव्हती, तर त्याच्या निश्चयात आणि ध्येयाच्या स्पष्टतेत होती. निष्कर्ष: ध्रुव तारा आजही आकाशात स्थिरतेचे प्रतीक आहे, जो आपल्याला आठवण करून देतो की भक्तीने सर्व काही शक्य आहे. ही होती ध्रुव ताऱ्याची कथा, ज्याने अपमानाला अमरत्वात बदलले. धन्यवाद. कथा आवडली असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.